ದೇಶದ ಜನರಿಗೆ ಸುಲಭವಾಗಿ ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ದೊರೆಯುವಂತೆ ಮಾಡಲು ಟೆಲಿಕನ್ಸಲ್ಟೇಷನ್ ಸೇವೆಯನ್ನು ಆರಂಭಿಸಲಾಗಿದ್ದು ಪ್ರತಿದಿನ 3 ರಿಂದ 4 ಲಕ್ಷ ಜನರಿಗೆ ಅನುಕೂಲವಾಗುತ್ತಿದೆ ಎಂದು ಕೇಂದ್ರ ಆರೋಗ್ಯ ಸಚಿವ ಡಾ ಮನ್ಸುಖ್ ಮಾಂಡವಿಯಾ ಲೋಕಸಭೆಗಿಂದು ತಿಳಿಸಿದರು. ಲೋಕಸಭೆಯ ಇಂದಿನ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರ ಕಲಾಪದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡ ಅವರು ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶಗಳ ಪ್ರಾಥಮಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರಗಳಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡುವ ಜನರಿಗೆ ಜಿಲ್ಲಾ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳ ಪ್ರಮುಖ ವೈದ್ಯರೊಂದಿಗೆ ಸಂವಹನ ನಡೆಸಲು ಅನುಕೂಲವಾಗುವಂತೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಇದರಿಂದ ಗ್ರಾಮೀಣ ಜನರ ಸಮಯ ಉಳಿತಾಯವಾಗುತ್ತಿದೆ, ನಗರದಿಂದ ದೂರವಿರುವ ಜನರಿಗೆ ಅನುಕೂಲವಾಗುತ್ತಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. ವಿಕಸಿತ ಭಾರತ ಸಂಕಲ್ಪ ಯಾತ್ರೆಯ ಮೂಲಕ ಆಯುಷ್ಮಾನ್ ಭಾರತ ಕಾರ್ಡುಗಳನ್ನು ವಿತರಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ. ಇದುವರೆಗೆ 60 ಲಕ್ಷ ಜನ ಆಯುಷ್ಮಾನ್ ಆರೋಗ್ಯ ಯೋಜನೆಯ ಲಾಭ ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಯೋಜನೆಯ ವೆಬ್ಸೈಟ್ನಲ್ಲಿ ಸ್ವತಃ ಕಾರ್ಡ್ ನಿರ್ಮಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಅವಕಾಶ ಕಲ್ಪಿಸಲಾಗಿದೆ. ಸಂಸದರು ತಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದ ಬಡವರನ್ನು ಯೋಜನೆಗೆ ಸೇರ್ಪಡೆಗೊಳಿಸಲು ಆಸಕ್ತಿ ವಹಿಸಬೇಕು ಎಂದು ಹೇಳಿದರು. ದೇಶದ ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆಗಳನ್ನು ಸುಲಭವಾಗಿ ಪಡೆದುಕೊಳ್ಳಲು ಸಾಧ್ಯವಾಗುವಂತೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಹಲವು ಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೈಗೊಂಡಿದೆ. ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದ ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಆಯುಷ್ಮಾನ್ ಯೋಜನೆಯನ್ನು ಒದಗಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ಪ್ರಶ್ನೆಯೊಂದಕ್ಕೆ ಉತ್ತರಿಸಿದರು. सवाल केवल जम्मू कश्मीर में एक ब्लॉक में एमआरआई मशीन एक हॉस्पिटल में लगना इतना सीमित नहीं है. हेल्थ को एक्सेसिबल करने के लिए, हेल्थ को एफोर्डेबल करने के लिए भारत सरकार ने, मोदी गवर्नमेंट ने जो कॉम्प्रिहेंसिव एक्शन लिया है महत्वपूर्ण है. जम्मू कश्मीर के लिए विशेष बात मैं ये कहना चाहूँगा कि वहाँ यूनिवर्सल हेल्थ कवरेज दिया गया है. 5 लाख का मुफ्त इलाज की गारंटी सभी कश्मीरी नागरिकों को दी गई है. और केवल इतना ही नहीं, एक केवल बोलने से उसको 5 लाख की मुफ्त इलाज की गारंटी मिल गई ऐसा नहीं. एक ही जम्मू कश्मीर में 2 एम्स बन रही है. श्रीनगर में भी बन रही है, जम्मू में भी बन रही है. एक स्टेट में रीजनल दोनों हिली एरिया में यानी कि घाटी में भी हेल्थ की सुविधा मिले, जम्मू में भी हेल्थ की सुविधा मिले. वहाँ नेशनल हेल्थ मिशन के तहत रिक्रूटमेंट करने के लिए भी 60% पैसा भारत सरकार की ओर से दिया जा रहा है. मैं एडवर्टाइजमेंट देख रहा था, बार बार वहाँ हेल्थ वर्क फोर्स के लिए एडवर्टाइजमेंट हो रही है, डॉक्टर के लिए एडवर्टाइजमेंट हो रही है, लैब टेक्नीशियन के लिए एडवर्टाइजमेंट हो रही है. जितना मैन पावर वहाँ उपलब्ध हो रहा है, इतना मैन पावर लगा के जम्मू कश्मीर के लोगों को हेल्थ को एक्सेसिबिलिटी मिले उसके लिए प्रयास किया जा रहा है. मुझे कुछ माननीय सदस्यों द्वारा कुछ ಸಂಸದೀಯ ವ್ಯವಹಾರಗಳ ಸಚಿವ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ ದೇಶ ವಿಭಜನೆಯ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿರುವ ಕರ್ನಾಟಕದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಂಸದ ಡಿಕೆ ಸುರೇಶ್ ಅವರ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಖಂಡಿಸಿದರು. ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದ ಪ್ರತ್ಯೇಕತೆಯ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿರುವ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಂಸದ ಡಿಕೆ ಸುರೇಶ್ ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ಅಪಚಾರವೆಸಗಿದ್ದಾರೆ, ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ಅಪಮಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ವಿಚಾರವನ್ನು ಗಂಭೀರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಿ ನೈತಿಕ ಸಮಿತಿಗೆ ಕಳುಹಿಸಬೇಕು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಈ ಸಂಸದರ ವಿರುದ್ಧ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು, ಇದಕ್ಕಾಗಿ ದೇಶದ ಕ್ಷಮೆ ಯಾಚಿಸಬೇಕು ಎಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದರು. और कांग्रेस इसके बारे में माफी मांगना चाहिए. देश तोड़ने का बात जो है ये कभी भी देश स्वीकारता नहीं जी. दक्षिण भारत के एक सेपरेट देश के मांग उन्होंने किया है, लेकिन मैं बोलना चाहता हूं, मैं भी दक्षिण भारत से आता हूं, जयशंकर जी भी इधर बैठे हैं, दक्षिण भारत से आता है. हम भारत के अखंडता में पूरा निष्ठा रखते हैं, उसमें कोई सवाल नहीं है. मैं सोनिया गांधी जी से मैं मांग करता हूं वो माफी मांगना चाहिए और एक्शन लेना चाहिए. जो डॉक्टर बाबा साहेब भीमराव अंबेडकर रचित संविधान के ऊपर हमने जो शपथ लेते हैं उस शपथ का अपमान किया है, एक तरफ बाबा साहेब अंबेडकर का भी अपमान किया है. तो इसीलिए मैं आपसे निवेदन करता हूं एथिक्स कमेटी को भेजिए. और दूसरी बात, कांग्रेस को मैं पूछना चाहता हूं, बालू जी आप क्यों उठ गए हैं? मैं कांग्रेस के ऊपर आग्रह करना चाहता हूं उसके ऊपर एक्शन ले जाइए, एक्शन लेना चाहिए. आप अगर एक्शन नहीं लेते हैं, देश ये मानते हैं आप भी देश टुकड़े टुकड़े करने में लगे हुए हैं, ऐसे देश मानते हैं. ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮು ಅವರು ಸಂಸತ್ತಿನ ಉಭಯ ಸದನಗಳನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾಡಿದ್ದ ಭಾಷಣದ ಮೇಲಿನ ವಂದನಾ ನಿರ್ಣಯದ ಪ್ರಸ್ತಾಪವನ್ನು ಡಾ ಹೀನಾ ವಿ ಗಾವಿತ್ ಮಂಡಿಸಿ ಮಹಿಳಾ ನೇತೃತ್ವದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ನೇತೃತ್ವದ ಸರ್ಕಾರ ಮುನ್ನುಡಿ ಬರೆದಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. जिस संसद की पहली सिटिंग में महिलाओं के लिए नारी शक्ति वंदन अधिनियम ये इस संसद में पास हुआ और ये ऐसा बिल है जो पिछले 3 दशकों से महिला आरक्षण का यह बिल लंबित था और उसे पारित इस सदन में किया गया.